बजरंग दलाने आज आपण सर्वांना याकरिता बोलवलं की महत्वाचा विषय असा आहे की आता नवरात्र येणार आहे। या नवरात्रामध्ये 3 विषय आपण ठेवणार आहोत। गरब्यामध्ये प्रवेश करणारा हा अधर्मीय नसावा। दुसरी, जे कोणी पेंडालमध्ये गरब्यामध्ये प्रवेश करेल, आमच्या हिंदू धर्मामध्ये एक अवतार आहे, वराह अवतार। त्या मूर्तीचं पूजन करून सर्वांनी आतमध्ये प्रवेश करावा। तिसरा, जिथे गरबा चालू आहे तिथे बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे असावे। अश्लील गाण्यांचा वापर करून आपली अस्मिता भंग करणे असे प्रकार जर घडून आले तर बजरंग दलाच्या वतीने त्या ठिकाणी आपण कारवाई करील। त्यानंतर मुस्लिम समुदायाचा जर कोणी व्यक्ती मंडळामध्ये आढळला, त्या मंडळाचं मंडळ खारिज करून त्यांना परमिशन न द्यावी, त्यांची परमिशन रद्द करावी, अशी आपण प्रशासनासमोर मागणी करणार आहोत। या ठिकाणी आपण 13 प्रखंडामध्ये बजरंग दलाची समिती आहे। 13 प्रखंडामध्ये 13 जागी 13 संयोजक नियोजित केलेले आहे आणि प्रत्येक संयोजकाने आपापल्या शहरामध्ये आपापल्या गावामध्ये जितके मंडळ आहे त्यांना हे पत्रक सर्वांना पोहोचवलं। आपले जे इन्स्ट्रक्शन्स आहे हे सर्व त्यांच्या समोर पोहोचवले आहे त्यांच्याकडे। माझं एकच म्हणणं आहे की नवरात्री हा सण पवित्र सण आहे, एक उत्सवाचा सण आहे। माँ दुर्गेची उपासना आराधना आपण या सणामध्ये करत असतो। वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण त्यांची आराधना करतो। त्यामधला एक प्रकार म्हणजे गरबा। गरबा करताना आपण देवी समोर जो दांडिया नृत्य किंवा गरबा करतो तो त्याची उपासनेचा एक प्रकार आहे। एक त्या उपासना दुर्गा देवीपर्यंत पोहोचली पाहिजे आपली, तो प्रकार म्हणून आपण तो गरबा सादर करतो। पण काही जागी असं आढळण्यास आलंय की गरबा हा फक्त इव्हेंट म्हणून साजरा केला जातो। बजरंग दलाचं एवढंच म्हणणं आणि मागणी आहे की गरबा हा इव्हेंट नसून एक सांस्कृतिक आणि सणाचा एक भाग आहे। दुर्गा पूजेचा एक उत्सवाचा एक सण आहे। तर तो सण साजरा करताना आयोजकांनी हे भान ठेवलं पाहिजे की आपण तिथे कोणते गाणे वाजवले पाहिजे, कसे गाणे वाजवले पाहिजे आणि कोणाला, जसं भाऊ सांगितले की कोणाला तिथे प्रवेश भेटला पाहिजे। वरून काय होत आहे की आम्ही मागच्या वेळेस असं निदर्शन आलं, आमच्या लक्षात आलं की गरब्यामध्ये व्यसनाचे प्रकार, दारू पिऊन गरबा करणे, सिगरेट पिऊन, आता नवीनच प्रकार आलेला एमडीचा, मोठा जाळा वर्धित पसरला एमडीचा प्रकार पण त्याच्यामध्ये आता एक नवीन पुन्हा ऍड होऊन जाईल वर्धेमध्ये। तर मागच्या वेळेस आमच्या लक्षात आलं, हे आलं की एमडी म्हणजे दारू पिऊन गरबा करताय आणि हे योग्य नाही आहे। जो चांगला गरबा आयोजित करतो त्याला बजरंग दल नेहमी सपोर्ट करत आहे आणि करत राहील। पण आयोजकांनी याचं भान ठेवलं पाहिजे की कसं हे नियोजन केलं पाहिजे, कारण की हा सण हिंदूंचा सण आहे आणि ह्या फार मोठ्या म्हणजे दृष्टतेवर विजय मिळवून चांगल्या गोष्टीवर विजय प्राप्त करून हा सण आपण साजरा करतो।